भाग्य लागतं. होते सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडली. जन्माजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक प्रमाण देता येईल आणि हेही सांगता येईल. इरादे लाख बनते हैं, इरादे लाख बनते हैं, बन के टूट जाते हैं और कथा कीर्तन में वही आते हैं जिन्हें श्री संत गजानन महाराज बुलाते हैं. आपण ते सगळे आलेले आहात आणि बाबांच्या सानिध्यामध्ये महाराजांच्या सानिध्यामध्ये ही सेवा संपन्न होते. का आला आणि का आला हे संतांनी सांगितले, भगवंतांनी सांगितले. आणि त्याचबरोबर कारण आपण या भारतभूमीमध्ये वर्ण येतं भरतनाट्य देह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. एवढंच नव्हे दुर्लभ आहे. पण सुंदर वर्णने दुर्लभ जाणं वर्षाची गणना किती 100 वर्षाची गणना दुर्लभ आहे. दुर्लभ 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 पुढेही म्हटले दुर्लभम विवेक चुडामणीमध्ये वर्णन आहे. देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयात. माणूस म्हणून जन्माला येणं दुर्लभ आहे. दुसरं मोक्षत्व म्हणजे मोक्षाच्या प्राप्तीचा सांगती होणं तिची त्यासाठी दुर्लभ आहे. तिसरं महापुरुष संश्रय म्हणजे संतांची महापुरुषांची साथ प्राप्त होणं, संगत प्राप्त होणं दुर्लभ. ते आपल्याला मिळाली. माणूस म्हणून जन्माला आलो आहे. पहिलं दोन संतांची संगती कारण आपल्या परिसराचे आराध्य सद्गुरू जगन्नाथ महाराज शेगाव निवासी म्हणजे आपल्या विदर्भाच्या काही बाहेर आहे. आणि वडील देखील प्रति शेगाव प्रति पंढरपूर निर्माण असलेली ही गजानन महाराज संस्था म्हणून आपल्या हे तिन्ही प्राप्त होत आहे. सगळ्यांना इथून जायचं. बहुत से मला किसी यारी है आज मेरी तो कल किसी और की बारी है. आणि ते जाताना मात्र काय म्हणतात लोक म्हणतात खाली हाताने आलोय, खाली हाताने जाणार आहोत, नेणार काय. याद रखना सिकंदर के हौसले तो हाले थे पर जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे. प्रत्येकाने जायचे आणि मग नेणार काय सोबत. तरी ते केले रामचिंतन चांगलं कर्म म्हणून म्हणते अरे भक्ती भक्ती क्या कहते हो, भक्ती में भी धोखा है. विनाचरण काम सारी भक्ती धोखा आहे. फक्त काय तर भक्ती करायची आणि आचरण मात्र याची टोपी त्याच्या डोक्यावर. हा असं केलं तर भक्ती म्हणून भक्तीला करवाची असावी. हे सगळं महाराजांनी सांगितलंय. हे सगळं संतांनी सांगितलेलं आहे. फक्त सांगण्याची मात्र पद्धत वेगवेगळी आहे. आणि हा संतांचा अवतार कशाचा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणाकरिता संत अवतरले. तुम्हा म्हणजे मनुष्याला यावं लागतं. शिणे पुण्य वृत्ती लोका विशांती पुण्य व संपलं की वृत्ती लोका यावं लागतं. पण संतांना ज्या वेळेला अधोगती दिसते पुढे ते हे जन अरे खवे डोळा येतो गळवळा भगवनिया. पुढे ते जन म्हणजे अधोगतीला जाणारे सण होते. त्यावेळेला मात्र संत उतरतात आणि मग सर्वसामान्यांना उपदेश करतात की बाबांनो एवढंच नाही तर भगवंताचं कार्य देखील केलं. कशासाठी देवावतार येतो सगळ्यांना माहिती आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अनेक प्रकारचे काही धर्मरक्षा अवतार घेशील. आणि म्हणून भगवंत येत आहे आणि भगवंतांनी देखील तेच सांगितले आणि संतांनी देखील तेच सांगितलंय. काय माणूस म्हणून जन्माला आले ना, मृत्यू लोकात आले ना, तर मग कलियुगामध्ये काय करा, फक्त एकमेव मात्र उद्धरून जाण्याचं साधन आहे आणि ते म्हणजे नामजप. हे तुम्ही अखंड केलेलं आहे. कारण कलियुगामध्ये नामजपाशिवाय दुसरं कोणतंच साधन श्रेष्ठ नाही असं मी म्हणत नाही. मी म्हणत नाही तर रामायणामध्ये वर्णन आहे. काय नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून म्हणतात कलियुगामध्ये
प्रभु बोलत